या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि नगरपालिकेकडून तिकडे ॲक्शन मोडवरती येऊन काम केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर नगरपालिकेमध्ये मराठा समाजावतीने मराठा भवन बांधण्याची मागणी केलेली आहे आणि ज्यांनी खरं तर ज्यांच्या नेतृत्वात ही मागणी केली आहे ते प्रशांत सदाफळ माझ्यासोबत आहे। काय तुमची मागणी आहे आणि आत्ताच तुम्ही त्यांना निवेदनही दिलं आहे? वैजापूर नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेसाठी मी आदरणीय नगराध्यक्ष दिनेश भाऊ यांना आज निवेदन दिलेले आहे। प्राथमिक स्वरूपात 15 गावचे सर्व मराठा सेवक सोबत आहे व या माध्यमातून वैजापूर शहरामध्ये एक मराठा भवन उभारलं पाहिजे अशी सर्व समाज बांधवाची भावना आहे। आणि वैजापूरला आल्यानंतर शैक्षणिक जे रोजगार असेल जे विषय असेल ते समाजाच्या वतीने मांडण्याची एक ठिकाणून काहीतरी समाजाला एक दिशा मिळेल। तिथून त्या माध्यमातून आपण मराठा भवन उभारण्यात यावं म्हणून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना आपण आश्वासित केलेलं आहे का त्यांना सांगितलं। त्यांनी आत्तापर्यंत सर्व समाज घटकाचं काम केलं। आता आपण सातत्याने दिनेश भाऊला विश्वास ठेवून 30 वर्षापासून नगरपालिकेत आहे। सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका दिनेश भाऊंची आहे। तसंच या मराठा समाजाला मराठा भवनसाठी जे सामाजिक शैक्षणिक जे धोरण असेल त्या मराठा भवनमधून काही विवाह सोहळे असतील, काही मार्गदर्शन शिबिरे असतील, जयंत्या असतील, मराठा समाजाला जागा नाही त्या माध्यमातून वैजापूर शहरामध्ये वैजापूरला लक्षणीय संख्या आहे त्या माध्यमातून मराठा समाजाची जे भवन झाले तिथून आपण जे सामाजिक उपक्रम आहे तिथून राबवण्यात येतील। बरं, डॉक्टर दिनेश परदेशी यांचं सगळ्या समाजाला न्याय देणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। खरंच मराठा समाजाला हे भवन मिळेल का? 100% मिळेल। कारण असं आहे का आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची ज्यावेळेस सुरुवात केली आदरणीय चंद्रकांत भाऊ काटारे आमचे मामा आहे त्यांनी ज्यावेळेस एक छोटा पुतळा होता तिथं सगळे दिनेश भाऊला बोलायचे का हा पुतळा मोठा करण्यात यावा परंतु दिनेश भाऊंनी सांगितलं की जागेचा प्रॉब्लेम आहे। सोनार समाजाचा यांचा वाद होता तो वाद फार असं आहे आपल्या हायकोर्टात पण गेला। त्याच्यानंतर मग आपण दिनेश भाऊंनी जी भूमिका मांडली विधानसभेत जे आमदार होते त्यांना सांगितलं की हे झालं पाहिजे आणि मिटवण्याचं काम दिनेश भाऊंनी केलं। त्यावेळेस पत्रव्यवहार आहे सगळे 2014 पासून तर आपल्याकडे सगळे पत्रव्यवहार आहे। मी काही खोटं बोलत नाही का मी काही त्यांचा कार्यकर्ता नाही, पण खऱ्या अर्थाने न्याय द्यायचं काम त्यावेळेस छत्रपतीचं पुतळा असेल सर्व लोकवर्गणीतून दिनेश भाऊ सर्व सामाजिक घटकातील त्यांनी छत्रपतीचं पुतळ्याचं ज्यावेळेस वैजापूरला व्हावा म्हणून जे प्रयत्न केले ते मोठे होते। त्या माध्यमातून त्यावेळेस आम्हाला विश्वास बसला का मराठा समाजाचे जे काम करू शकतात दिनेश भाऊ म्हणून वैजापूर तालुक्यामध्ये मराठा भवन उभं राहावं। आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्यातून मी गेल्या सातत्याने 2.5 वर्षापासून सोबत आहे दादांसोबत। कुणबी शोध मोहीम असेल जवळपास 12,000 कुणबी प्रमाणपत्र समाजातील वंचित घटकाला लाभ मिळावा गरजवंत मराठ्यांचा लढा होता त्या माध्यमातून आपण काम केलं आणि इथून पुढंही समाजाला न्याय द्यायची भूमिका आपली राहील। आणि आदरणीय दिनेश भाऊंच्याबरोबर मुख्यमंत्री आहे सर्व मला माहिती आहे त्यांची ताकद काय आहे। वर त्यांनी कोणतेही वजन वापरून कोणतेही काम असेल ते करण्याची भूमिका समाजाला देणार आहे आम्हाला विश्वास आहे। बरं, आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी देखील आहेत। शब्द पाळणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे। अनेक विकास कामं अनेक मोठे वचन तुमच्या माध्यमातून शहरात पार पडले आहे। मराठा समाजासाठी काहीतरी देणं म्हणून हा निर्णय होईल का? आज मराठा समाजातर्फे मला वैजापूर शहरात मराठा भवन पाहिजे म्हणून जागेची मागणी करण्यात आली। आज सगळे शिष्टमंडळ आदरणीय प्रशांत सदाफळ व ह्यांच्याबरोबर यांच्या नेतृत्वात सगळं पूर्ण प्रत्येक गावाचं शिष्टमंडळाची आज मला भेटली। मी त्यांना आश्वासित केलं का आपण लवकरच त्या बाबतीत मीटिंग लावून कुठे त्यांना जागा पाहिजे किती जागा पाहिजे याचं लवकरात लवकर निर्णय घेऊन एकदा त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या समाज बांधवाशी मग सर्वसाधारण सभेचं ठराव घेऊन लवकरात लवकर त्यांचं जागेचं प्रश्न कसं मार्ग लागेल त्याच्याबरोबर आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। बरं, तुम्ही नगरपालिकेचा पदभार स्वीकारला आहे। अनेक मोठे निर्णय खरं तर झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कचऱ्याचा प्रश्नही आता जवळपास मार्गी लागल्यात हे आहे। कशा पद्धतीनं काम सुरू आहे नगरपालिकेचं सध्या? नगरपालिकेत आता जेव्हापासून निवडणूक झाली होती त्याच्यानंतर महानगरपालिका जिल्हा परिषद असं 2 महिने निवडणुकीचंच कार्यकाळ गेला। आचारसंहिता होत्या सगळ्या गोष्टी होत्या, पण गेल्या 4-5 दिवसापासून आता नगरपालिकेचं काम सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न आमचा आहे। सगळ्यात मोठा प्रश्न घनकचरा व्यवस्थापनचा होतं। घंटागाड्या रेग्युलर चालू करण्यात आल्या। आता घंटागाड्यावर ड्रायव्हर माणसं परत ते कचरा सगळं विलनीकरण कसं करता येईल, कचरा डोर टू डोर कलेक्शन कसं करता येईल, जेवढे सेल्फी पॉईंट्स होते जिथे
चांगले पॉईंट्स होते जे वैजापूरमध्ये अस्वच्छ झाले होते काही कारणामुळे आपल्याला माहीत आहे ते कारण, नेहमी ते मला बोलायचं नाही. पण सगळं हे परत सुरळीत आणण्याकरता अजून एखादा महिना लागेल. पण मी 100% खात्री देतो का पाण्याचा प्रश्न असू द्या, घनकचरा साफसफाईचा प्रश्न असू द्या, वीज बत्तीचा प्रश्न असू द्या, हे सगळे कामं 1 महिन्याच्या आत पुन्हा सुरळीत होऊन जसं वैजापूर शहर पहिले होतं मराठवाड्यात महाराष्ट्रात नंबर 1 तसंच आपण करण्याचा 1 महिन्याच्या आत प्रयत्न करू. बरं, मला खरं तर सगळ्या समाजाला न्याय देणाऱ्या भूमिका आणि नेतृत्वानं तुमच्याकडे बघितलं जातं. आत्ताच मराठा समाजाने जी मागणी केली आहे, कसा एक याचा हे असेल? सर आता एक खुर्चीवर बसल्यावर सगळ्या समाजाचं नाही, मी कधी समाज मानणारा माणूस नाही, आपल्याला माहिती आहे पहिल्यापासून 30 वर्षात. प्रत्येक मी माणूस म्हणून सगळ्यांना ओळखतो, तो कुठल्या पण समाजाचा असो. माझं राजकारण करायचं 30 वर्षात असं राहिलं आहे तर मी जातीपातीचं कधी राजकारण केलं नाही. माझ्याकडे जो माणूस येईल, माझ्या परीने जर मदत होईल, मी काही खूप मोठा माणूस नाही आहे, मी लहान माणूस आहे, जो येईल माझ्याकडे त्याचं माझ्यातर्फे जर काम होत असेल ते समाजाचं असू द्या एक माणूस म्हणून, तर मी प्रामाणिकपणे करण्याचा आजपर्यंत प्रयत्न करत आलेला आहे. लोकांच्या आशीर्वादाने मला परत एक 5 वर्ष संधी भेटली, तर त्याचं सोनं कसं करता येईल आणि प्रत्येक माणसाला, मनुष्याला, समाज नाही म्हणत मी, प्रत्येक मनुष्याला माझ्यातर्फे न्याय कसं देता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघितलं की मराठा समाजाने खरं तर जी मागणी केलेली आहे ती आत्ताच डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांनी देखील ती मागणी मान्य करत सगळ्या समाजालाच नाही तर कुठलाही व्यक्ती जो शहरातला असेल त्याला न्याय देण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच नागरिकांनी मला या खुर्चीवर बसवल्याची देखील प्रतिक्रिया डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.